शिक्षक मित्रांनो नमस्कार। आपल्या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी एक नवीन पझल घेऊन आलेलो आहे। ज्या पझल तुम्हाला दिवसांवर आधारित असतात आणि यावर तुम्हाला 5 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात असतात। तर बघा आजची पझल निर्देश 1 ते 5 प्रश्न दिलेले आहेत। नेहमीप्रमाणे खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यासा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या। एल, एम, एन, ओ, पी आणि क्यू या 6 व्यक्ती सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी जेवण मागवतात, परंतु त्याच क्रमाने मागवतात किंवा असणे आवश्यक नाही। दिवसांची सुरुवात बघा सोमवारपासून शनिवारपर्यंत आहे। मग सर्वात अगोदर तुम्ही दिवस लिहून घ्या सोमवारपासून शनिवारपर्यंत। पहिला दिवस आहे सोमवार, दुसरा आहे मंगळवार, तिसरा आहे बुधवार, चौथा आहे गुरुवार, नंतर शुक्रवार आणि शनिवार। चला यामध्ये 2च शक्यता असतात। त्या दोनही शक्यता ज्या आहे त्या आपण मांडून घेऊ आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू। प्रश्नामध्ये अशी एखादी गोष्ट दिलेली असते की ती तुम्हाला प्रश्नांची सुरुवात करून देत असते बघा। मग यामध्ये असं सांगितलेलं आहे क्यू नावाचा जो व्यक्ती आहे तो बुधवार किंवा शुक्रवार या 2 दिवसापैकी एका दिवशी जेवण मागवतो। मग आता क्यू जो आहे तर एक तर शुक्रवारी जेवण मागवेल किंवा बुधवारी जेवण मागवेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढच्या वाक्यात माहिती आहे क्यू आणि एन यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती जेवण मागवतात। बघा क्यू आणि एनला जर मी इकडे वरती जर बसवलं तर बसणार नाही, कारण क्यू आणि एन मध्ये 2 व्यक्ती तुम्हाला दाखवायचे आहे, वरती बसून चालणार नाही। खाली जर बसवलं तर 1 आणि 2 सोडून इकडे एन बसावं लागेल, जो की एकदम बरोबर आहे। त्यानंतर इथं खाली बसून चालणार नाही, एनला वरती बसावं लागेल, कारण 2 व्यक्तींचं अंतर आहे 1 आणि 2, इथं एन आला बघा। नंतर एनच्या आधी जेवढ्या व्यक्तींनी जेवण मागवले आहे त्यांची संख्या आणि एलच्या नंतर जेवण मागवलेल्या व्यक्तींची संख्या जी आहे तर सारखी आहे। हा जो शब्द प्रयोग आहे तर हा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे आणि इथंच बरेच मुलांचा प्रश्न सोडत असताना गोंधळ निर्माण होत असतो। हा प्रश्न अगदी सोपा आहे बघा। एनच्या आधी जेवण मागवलेल्या व्यक्तींची संख्या ही एलच्या नंतर जेवण मागवलेल्या व्यक्तींच्या संख्ये एवढीच आहे। जेवढी तेवढी जर असेल तर काय करणार बघा। समजा एलचा वरून कितवा क्रमांक आहे, 2रा क्रमांक आहे, तर इथं समोरचा जो एल आहे त्या एलचा खालून 2रा क्रमांक पाहिजे बघा। आता खालून 2रा क्रमांक जर इथं जर टाकला तर एकावर एक बसतील, आणि जे की आपल्या उदाहरणामध्ये तसं काही चालत नाही। म्हणजे पलीकडली जी शक्यता आहे ती शक्यता या ठिकाणी काय होते, कट होते। आता इथं बघा, इथं एन खालून पहिला आहे तर तिकडं एल वरून पहिला पाहिजे। इकडं एन खालून पहिला आहे तर एन तिकडून वरून पहिला पाहिजे, असा त्याचा अर्थ होत असतो। एल आणि क्यू मधील जेवण मागवलेल्या व्यक्तींची संख्या, एल आणि क्यू यांच्यामधील जेवण मागवलेल्या व्यक्तींची संख्या ओ आणि एम मधील जेवण मागवलेल्या व्यक्तींच्या संख्ये इतकीच आहे, म्हणजे सारखीच आहे। मग बघा क्यू आणि एल मध्ये कितीचा गॅप आहे, 1चा गॅप आहे, तर ओ आणि एम मध्ये कितीचा गॅप पाहिजे, 1चा गॅप पाहिजे। मग जर मी इथं जर एम ला बसवलं तर इथं ओ बसणार नाही, मग मी काय करतो इथं ओ आणि इथं एम घेतो। आणि अजून एक शक्यता आहे एम इथं बसेल किंवा ओ इथं बसेल, अशा 2 शक्यता आहे। त्याच्यानंतर पुढे बघा ओ हा पीचा शेजारी नाही, ओ हा पीचा शेजारी नाही। आता बघा सर्वांच्या जागा या ठिकाणी बसलेल्या आहे, मग आता संख्या आपल्याला फक्त जागा शिल्लक राहिलेली आहे बघा कोणाची, तर ती जागा आहे फक्त पी साठी, आणि ती पी ची जागा आपण या ठिकाणी घेणार आहोत। इथपर्यंत क्लिअर का बोला। आता काय होईल का तुम्हाला विचारलेलं किंवा सांगितलेलं आहे ओ हा पीचा शेजारी नाही, मग ओ पीच्या शेजारी येणार नाही, म्हणजे ओ ची जागा इथं कटेल, इथं फिक्स राहणार कोण, एम,
आणि मग इथला यम कटेल, इथं राहील कोण ओ. अशा प्रकारे आपण हा प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकतो. मग बघा याच्यावर आपल्याला पुढे 5 प्रश्न विचारलेले आहे. मग ते 5 प्रश्न कसे आहे ते आपण लगेच प्रश्नांकडे जाऊ. चला, प्रश्न क्रमांक 1 सोडवण्या अगोदर आपल्याला जी पझल आहे ते क्रमवार मांडणी करावं लागेल. इथं आपण काय घेऊ, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग आता ज्याच्या त्याच्या पुढे लिहा. मग कोण कोण येईल बघा. गुरुवारी खाली एन, एन पी एम, एन पी एम, एन पी एम, एन पी एम, क्यू ओ एल, क्यू ओ आणि एल अशा प्रकारे बसलेले आहे. बघा कोण आहे एक नंबरला, एल ओ क्यू एम पी आणि एन. चला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या दिवशी यम हा जेवण मागवतो. तर मग खालीलपैकी यम कोणत्या दिवशी जेवण मागवतो, तर गुरुवारी मागवतो. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणता व्यक्ती टिंब इथं काहीतरी पाहिजे होतं, कोणाच्या आधी नेमकं मी पाहतो बघा. क्यूच्या 2 दिवस आधी. खालीलपैकी कोणता व्यक्ती क्यूच्या आधी, खालीलपैकी कोणता व्यक्ती क्यूच्या 2 दिवस आधी जेवण मागवतो. मग क्यूच्या 2 दिवस अगोदर बोललं तर पहिला आणि दुसरा कोण आहे, यल आहे. मग यल कुठे आहे बघा, एन नाही आहे, पी नाही, एम नाही. इथं सांगितलं जो मंगळवारी मागवतो. मग मंगळवारी कोण, ओ मागवतो, ओ आपल्याला चालणार नाही. जो सोमवारी मागवतो, सोमवारी कोण मागवतो, यल मागवतो. मग आपल्याला कोण पाहिजे होतं, यलच पाहिजे होतं. क्यूच्या 2 दिवस अगोदर यल पाहिजे होता, म्हणून पर्याय क्रमांक किती बरोबर येईल, 5 हे म्हणजेच ई पर्याय बरोबर असणार आहे. पुढे बघा, पीच्या नंतर किती व्यक्तींनी जेवण मागवतात किंवा किती व्यक्तींनी जेवण मागितलेलं आहे. मग पीच्या नंतर बोलले तर बघा, आधी बोलले तर मागे जा आणि नंतर बोलले तर पुढे या. मग पीच्या नंतर किती जणांनी मागितलं, फक्त एननी, म्हणजे पर्याय क्रमांक ए हा आपला बरोबर असणार आहे. अशा प्रकारचे 3 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहे. चला मग प्रश्न क्रमांक 4 आणि 5 ला बघू आपण. मग आपल्याला अगोदर दिवस मांडून घ्यावा लागेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. चला दिवस घेतले. आता कोण कोणाच्या पुढे बघा, क्रम लावा. सगळ्यात अगोदर कोण आहे, यल ओ क्यू, यल ओ क्यू. त्यानंतर कोण आहे, एम पी एन, एम पी आणि एन. चला प्रश्न बघा, काय प्रश्न विचारला आहे. सोमवारपासून सर्व व्यक्तींची वर्णमाला क्रमाने मांडणी केली असल्यास तर किती व्यक्तींच्या पदावर किंवा त्यांचं पद जे आहे तर अपरावर्तित राहील, म्हणजे बदलणार नाही असं विचारलेलं आहे. मग व्यक्तींची सुरुवात कोणापासून झाली होती बघा, यल पासून. मग यल पासून सुरुवात करावं लागेल. वार कोणता, सोमवार. मग काय होईल, यल, यम, एन, ओ, पी आणि क्यू. किती लोकांच्या जागा बदलणार नाही बघा, एलची जागा बदलणार नाही. त्यानंतर ओ ची बदलेल, क्यू बदलेल, एम बदलेल, पीची जागा बदलणार नाही. म्हणजे किती लोकांची जागा अपरावर्तित राहील, तर 2 लोकांची जागा जी आहे ती अपरावर्तित राहील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा मग जर एक्सने एलच्या लगेच आधी जेवण मागवले, एक्सने एलच्या लगेच आधी जेवण मागवले, तर एक्स हा खालीलपैकी कोणत्या दिवशी जेवण मागवतो. एक्सने एलच्या आधी बघा, एलच्या आधी
मग एलच्या आधी बोलले तर मग सोमवारच्या आधी काय यायला पाहिजे, रविवार यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, रविवार. आता बघा एक्सने एलच्या आधी, मग एलचा वार कोणता आहे, सोमवार. मग सोमवारच्या एक दिवस आधी मागितले म्हणजे कोणत्या वारी मागितले, तर रविवारी जेवण मागितले. कोणी, तर एलने रविवारी जेवण मागितले, असं त्या प्रश्नाचा अर्थ होतो. बघा शिक्षक मित्रांनो, प्रश्न आवडत असेल, लेक्चर चांगलं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शिक्षक मित्रांपर्यंत चॅनलची लिंक मात्र शेअर करायला विसरू नका. चला लवकरच आपण पुढच्या पझलमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत.